नाही, शन्यानी मार खाल्ला शिवाय त्या ईशानी मार खाल्ला. शन्याला स्वतःचा हस करून घेण्यात काय मजा वाटते कोणाचं. खरंय, म्हणे ऑफिस मध्ये मोठी जबाबदारी सांभाळणार. कशी सांभाळणार आहे कुणाच ठाऊक. तिथेही तोंडगशीच पडणार ग बघ. तिचं काय व्हायचं ते हो, पण आपल्यात तिचं मांजरी सारखी आडवी आली ना तर सोडणार नाही मी तिला. जाऊ दे ना तो विषय बाले. आपण आपले आज किती पैसे जमले ते बघू. अगदी बरोबर. रोजचा हिशोब वेगळा असला पाहिजे आणि तो एका वहीत टिपला गेलाच पाहिजे. राधिका, तू सगळे पैसे गोळा करायचेस आणि शिरीष तू तिला सांगायचंस किती वस्तू विकल्या, त्याचे किती पैसे आले आणि किती यायचे राहिले. यांनी सांगितलं. हिशोब चोख असला पाहिजे. हो, नानाजींना हिशोबात हलगर्जीपणा अजिबात आवडत नाही. घरात कोथिंबीर जरी आणली तरी ती लिहून ठेवा असं सांगतात. हो ना, अगं छोटे छोटे खर्च आपण विसरून जातो आणि मग काळजी करत बसतो पैसे कुठे गेले म्हणून. म्हणून ही शिस्त. हो. हा दादा. बाले 1157 रुपये झाले. घे. फक्त एवढेच दादा? असे कसे जमतील रे आपल्याला हवे तेवढे पैसे? जमतील ग, जमतील. नाही म्हणजे हे असे हजार रुपये करून महिन्याभरात कसे पैसे जमणार? आपली मेहनत खूप आहे पण मोबदला तर त्या मनानं काहीच मिळत नाहीये. हो बरोबर आहे, पण अगं जास्त पैशांसाठी आपण तरी काय करणार सांग ना. हा ना नानीजी, म्हणजे अशी ना मोठी ऑर्डर मिळायला पाहिजे. आता जेनीची 5 डब्यांची ऑर्डर आली आहे म्हणा, पण तेवढी पण नाही. मोठी ऑर्डर आली पाहिजे तर काहीतरी होईल. म्हणजे? अरे जेनीचा फोन आला होता. ऑफिस मधल्या 5 जणांना जेवणाचा डबा द्यायचा आहे आजपासूनच. मगाशी नाही का आम्ही भाजी वगैरे निवडत होतो, तयारी करत होतो. हो हो हो. प्रत्येक डब्याचे 100 रुपये सांगितले. एवढे तर लागणारच. हो. तुझी मेहनत शिवाय एवढं सगळं सामान लागणार आणि त्यात तू बनवणार म्हणजे एकदम घरगुती. आणि आता तू 5 डबे म्हणतेस खरं, पण 5 डबे म्हणजे जास्त सामान, जास्त भाज्या, बाकी सगळं लागणारच की. हो हो. आणि हे बघ राधिका, घरातली आघाडी मी सांभाळेन. म्हणजे निवडणं, टिपणं, भाजणं हे सगळ्या गोष्टी मी बघेन. आणि महाजनी काकू पण आहेत ना, बसल्या बसल्या त्याही भाज्या चिरून देतील. तू फक्त स्वयंपाक करायचा, बाकी वरची कामं सगळी आम्ही करू. मी पण मदत करेन. बाले, तुला आठवते ना आई नसताना मी तुझ्यासाठी जेवण बनवायचं. दादा, ते दिवस कसे विसरेन मी? अगं दिवस कुठलेच विसरत नाही आपण. आठवणीच्या रूपात सगळे दिवस आठवतात आपल्याला. अगं हिच्या समोर बोलूच शकते तू, काय टेन्शन नाही. माझी खूप चांगली फ्रेंड आहे, ईशा नावाचं. हे पण यांना लागलंय काय? सोड ना, तू बोल ना काय झालं ते. त्या दामलींच्या घरी ना कसली तरी स्वयंपाकाची तयारी चालू आहे. स्वयंपाकाची तयारी का? काय माहिती, त्या दामले काकू म्हणाल्या काहीतरी 15-20 लोक येणार आहेत म्हणे जेवायला. आता ह्यांच्याकडे कसला कार्यक्रम? काहीतरी वेगळंच असणार. मग 15-20 माणसं का? माहिती नाही, त्यांच्याकडे स्नेहभोजन आहे म्हणे दामलेंचं. मला तरी काही पटलं नाही. काहीतरी गडबड वाटतेय ग. काय, कसली गडबड? अगं त्या राधिकाला जेवणाची ऑर्डर मिळाली असेल म्हणून एवढा सगळा खटाटोप चालला होता. मी विचारलं पण मला काही कळू दिलं नाही. कसल्या तरी खाणाखुणा चालल्या होत्या. काहीतरी गडबड आहे नक्कीच. पण तू अर्धवटच माहिती आणलीस यार. प्लीज नेक्स्ट टाइम पूर्ण माहिती आण प्लीज. बरं नक्की आणते, पण आत्ता जाते. बाय. ओके बाय, थँक्स. अरे यार आता काय झालं असेल? काही नाही होत. एवढं 4-5 लोकांचं किंवा 10-15 लोकांचं असं लंच डिनर वगैरे करून लाखभर रुपये तरी जमणार आहेत का? अरे यार असं काय करतेस? तुला आठवतंय समिधा काय म्हणाली होती, काहीतरी थेंबे थेंबे. व्हॉट? सोड यार, व्हॉट एव्हर. पण राधिकाला अशाच ऑर्डर मिळत गेल्या तर? अगं 4 लाख रुपये केवढी मोठी अमाऊंट आहे. इट्स नॉट इझी.
नाही यार, तरी पण मी समिधाला विचारतेच एकदा. ओके. बाय द वे, उद्या मी दिल्लीला चालले. दिल्लीला अचानक का? अगं आत्ताच फ्रेंड्सचा मेसेज आला होता, आम्ही कॅम्पला चाललोय. बरं आहे यार, मजा करा. मला एकटं सोडून जाणार यार तू? कॅम्प झाला की येईन ना लगेच. तू तोपर्यंत तुझं पार्लर वगैरे उरकून घे. हा दॅट आय डू. मी एकटी असेन ग, म्हणजे मला भीती वाटते या सगळ्या लोकांची. ए, ते तुला खाणार आहेत का? अगं तसं नाही, पण ती राधिका येऊ हे ना. बघ, त्या राधिकावरच लोन आहे तुझं. ती काहीही करू शकत नाही तुझं. तिने घाबरलं पाहिजे तुला. दादा हे 300 रुपये ठेव तुझ्या जवळ आणि उद्या येताना लिंब पण घेऊन ये. ठीक आहे. बरं, आणि थोड्याशा मिरच्या पण, किंवा मी फोनच करते ना तुला. हा? कोथिंबीर लागेल? नाही नको. राधिका? हा. काय झालं रेवती? काय ग? वहिनी आल्या होत्या का घरी? हो. तर काय केलं तिनं? राधिका, मी वहिनीना ईशा आणि शनायाशी बोलताना बघितलंय खाली. वाटलंच मला ही भैताड ना इथून हाकली तरी काहीतरी आगाऊपंती केल्याशिवाय गप्प बसणार नाही. आत्ताच्या आत्ता घरी जातो आणि स्वतःसारखी सीधी करतो तिला. नाही दादा, तू आता वहिनीला काही बोलू नकोस. उलट तिला कळू देऊ नको का ती शन्याशी बोलत होती हे आपल्याला कळलंय. हे बघ शिरीष, मी वयानं मोठी आहे म्हणून त्या नात्याने सांगते. हे बघ, तुला कितीही राग आला ना तरी सुजय समोर तिला नको बोलत जाऊस. अरे रागावर थोडा ताबा ठेव, बरं दिसत नाही ते. आपण काय करू नानीजी? मला तर काहीच सुचून नाही राहिलं. मला तर वाटतं माझं नशीबच फुटकंय म्हणून मला असली बायको मिळाली. आता बघा ना नानीजी, मी आणि बाली इकडे जीवाचं रान करतोय तर आपल्या नवऱ्याला मदत करायची तर बाजूलाच राहिली. उलट ज्या बाईनं माझ्या बहिणीला बेघर केलं ते शनायाला मदत करून राहिली. दादा हे बघ, तुला काय माहिती नाही का वहिनीचा स्वभाव? जाऊ दे ना, तू आता फक्त वहिनीशी काही बोलू नको म्हणजे झालं. दादा, राधिका म्हणते ते बरोबर आहे. ठीक आहे, पण मी आता जातोच घरी. सुजय, अरे अथर्वच्या खोलीत खेळत असेल तो. थांब, मी बोलावून आणते. नाही थांबा नानीजी, मीच घेऊन येतो त्याला. सुजय, काय करतोय? चल घरी जाऊया. I'm so full. ईशाचं ऐकायला नको होतं. डिझर्ट उगाच जास्त झाला मला. पाणी पाहिजे. मला नाही उठायचंय. शी, भक्ती होती तेव्हा भक्ती देत होती यार. गॅरी असतं त्यांनी दिलं असतं. तर गॅरीला सांगते एक 24 आवर सर्वंटच अपॉइंट करून दे मला. टेन्शनच नाही काय. सर्वंट से याद आया, राधिकाची बहिणी भेटली होती. समिता, हॅलो. हाय सॅम. हा शनाया, बोल. ऐक ना, मला आता राधिकाची बहिणी भेटली होती. ती मला काहीतरी सांगत होती की राधिकाला कसली तरी ऑर्डर मिळाली. काय ऑर्डर आहे? हो का? अगं तू राहतेस ना तिकडे, तुला कसं माहिती नाहीये? तुला माहितीये शनाया, इथे मी कोणाला काही विचारायला जरी गेले ना तरी वाटेल ती उत्तरं देतात. आता काय झालं? अरे सगळं चेक करून नाही येत आहेत का रे तुला? सॉरी मॅडम, मी बघतो. तुम्ही सगळे ड्रायव्हर्स सारखेच असतात. मी धक्का नाही मारणार, तुम्ही धक्का नाही मारणार, मग काय करायचं आता तुम्हीच सांग. मी मारते धक्का. मॅडम, मोशन येईपर्यंत धक्का मारावा लागेल तुम्हाला. चालू गाडी चालू झाली. अरे थांब आला. अरे अरे अरे